आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. लेट अस ऑल ओपन आवर बायबल्स टू लूक चॅप्टर 10. लूक 10वा अध्याय आणि आपण त्याचे काही वचनं पाहणार आहोत आणि ते म्हणजे 25व्या वचनापासून आपण पुढे पाहणार आहोत. ओके, आय एम एनकरेजिंग ऑल ऑफ यू टू रीड विथ मी. तर लूक ह्याचा 10वा अध्याय आणि 25व्या वचनापासून आपण पुढे वाचणार आहोत. मग पहा, कोणी एक नियमशास्त्री उभा राहिला व त्याने त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हटले, हे गुरुजी, सर्वकालचे जीवन हे वतन मिळण्यास मी काय करावे? या ठिकाणी आपण पाहतो की येशूची एक व्यक्ती परीक्षा घ्यायला उभा राहिलेला होता. आणि हा व्यक्ती कोण आहे? इथं असं म्हणलेलं आहे की तो कोण आहे? तो कोणी एक नियमशास्त्री असं म्हणलेलं आहे. इनफॅक्ट समटाइम्स इन इंग्लिश यू कॅन ऑल्सो फाइंड की अ लॉयर, एक 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 प्रकारचा ॲडव्होकेट तिकडे उभं राहिलेला आहे. कोण होता हा ॲडव्होकेट? काय डिफेंड करायचा हा? तर नियमशास्त्र आणि त्याच्याबद्दलच तो काय करायचा? तो एका प्रकारचा डिफेंडर ऑफ द लॉ होता. हा व्यक्ती येशूकडे येतो आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठी काय करतो? एक प्रश्न विचारतो की प्रभू किंवा गुरुजी, सर्वकालचे जीवन हे वतन मिळवण्यासाठी मी काय करावे? आता तुम्ही इथं बघा, जे प्रश्न तो त्याला विचारतो ना, द क्वेश्चन इज राईट. इट इज अ गुड क्वेश्चन. प्रश्न जे त्यांनी विचारलेला आहे खूप चांगला प्रश्न आहे. आणि इनफॅक्ट हा प्रश्न जर आपण सर्वांनी विचारला, अख्ख्या जगाने विचारला, तर किती चांगलं होईल. बट नाव लेट अस फोकस ऑन दिस मॅन. या व्यक्तीने प्रश्न तर चांगला विचारला, पण ह्याचा अंतःकरण किंवा ह्याचा मोटिव्ह जो होता हा चुकीचा होता. त्यांनी अंतःकरणामध्ये काय केलेलं आहे? दुष्टाईने किंवा एका प्रकारचं काय म्हणतात त्याला, डिसीटफुल हार्ट घेऊन तो प्रभूकडे जातो आणि त्याला ऍक्च्युली अर्थ किंवा त्याला आन्सर नाही पाहिजे, पण त्याला प्रभूला कसं तरी फसवायचं होतं. नियमशास्त्राच्या विरुद्ध ह्यांनी काहीतरी बोलावं अशा प्रकारची तो त्याची परीक्षा घेत होता. ही वॉन्टेड टू सेट अ ट्रॅप फॉर जीसस, एक डिफिकल्ट क्वेश्चन विचारून. कारण हा कोण होता? हा नियमशास्त्री होता. म्हणजे काय करत होता हा शास्त्राचा अक्षरशः एका प्रकारे डिफेन्स करायचा. ही वॉज अन एक्सपर्ट इन द लॉ. अगेन लेट अस रिमाइंड आवर सेल्व्स, क्वेश्चन इज राईट, पण त्याचा मागचा जर त्याचा उद्देश पाहिला तो चुकीचा होता, है ना? आता येशू त्याला काय विचारतो पाहूया आपण. पुढे वाचूया आपण. येशू त्याला म्हणतो 26व्या वचनामध्ये की मग येशू त्याला म्हणाला, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तो त्याला विचारतो, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू काय काय वाचतोस? ना सी व्हॉट जीसस डिड. जीसस सेड, तू एक्सपर्ट आहेस ना, तू नियमशास्त्री आहेस, शास्त्राचा अभ्यासक तू आहेस, शिक्षक तू आहेस, ह्याचा डिफेन्स करणारा तू आहेस. तर आता तूच मला सांग की तू काय शिकतोस आणि तू ह्याच्यातनं तुला काय कळतं, तू काय वाचतोस? पाहूया आपण तो काय म्हणतो पुढं. 27वं वचन. आणि त्याने उत्तर देऊन म्हटले, तू आपल्या आता कोण म्हणते हे? हा तो नियमशास्त्री व्यक्ती जो आहे तो येशूला उत्तर देऊन सांगत आहे की मी हे वाचतो किंवा मला हे समजते. तो म्हणतो, तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व शक्तीने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर, आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हा कुठून हे वचन सांगतो? हे वचन नियमशास्त्रामध्ये आहे. ड्यूट्रॉनॉमी चॅप्टर नंबर 6 पहिला भाग जो आहे की तू प्रभूवर तुझ्या संपूर्ण मनाने, जीवाने आणि बुद्धीने तू प्रीती कर, हे जे आहे ना, हे ड्यूट्रॉनॉमी मध्ये लिहिलेलं आहे 6वा अध्याय. आणि जे पुढचं की शेजाऱ्यावर तू प्रीती कर, हे कुठं लिहिलंय? लेवीच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. इन शॉर्ट, दिस इज फ्रॉम द लॉ. नियमशास्त्रात हे आहे. नाउ डिड यू नोटिस वन थिंग? तुम्ही कधी हे नोटीस केलं का की हेच सेम वचन पुढे जाऊन येशू त्यांना कोणाला देतो? शिष्यांना देतो. जेव्हा एक परुषी व्यक्ती काय करतो, येशूचा पुन्हा एकदा अशाच प्रकारे परीक्षा घ्यायचा प्रयत्न करत असतो. मत्तेच्या 22व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की एक परुषी व्यक्ती त्याच्याकडे येतो आणि पुन्हा एकदा त्याला विचारतो. काय विचारतो तो? आठवतं का ती स्टोरी की सदुकी आणि परुषी येशूचे सारखे परीक्षा घेत होते, त्याला फसवायचा प्रयत्न करते. कुठं हा पडेल, कुठं हा चुकेल, ह्याच्यासाठी ते काय करायचे? प्रयत्न करायचे. आणि सदुक्यांचा प्रयत्न झाल्यानंतर एक परुषी उभा राहिला आणि मग त्याच्यानंतर तो येशूला विचारतो की प्रभू किंवा गुरुजी, तू सांग की पूर्ण नियमशास्त्रामध्ये, हे मत्तेमधलं आपण बघत आहोत की पूर्ण नियमशास्त्रामध्ये सर्वात मोठी आज्ञा कुठली आहे? आठवतं ते पर्टिक्युलर पॅसेज, मॅथ्यू चॅप्टर 22. तो म्हणतो की व्हॉट इज द ग्रेटेस्ट कमांडमेंट इन द लॉ?
आणि येशू त्याला त्यावेळेला हे उत्तर देऊन म्हणतो की लव्ह युअर गॉड अँड दिस इज द फर्स्ट कमांडमेंट. काय? लव्ह युअर गॉड विथ ऑल युअर माइंड, ऑल युअर हार्ट अँड ऑल युअर स्ट्रेंथ. तू आपल्या प्रभूवर, आपल्या देवावर तू पूर्ण जीवाने, मनाने आणि अंतकरणाने तू प्रीती कर. आणि तो त्याला पुढे हे पण सांगतो दॅट दिस इज द फर्स्ट अँड द ग्रेटेस्ट कमांडमेंट ऑफ ऑल. हे जे आहे ना, हे ऍक्च्युअल मध्ये सर्वात मोठी आणि सर्वात श्रेष्ठ अशी आज्ञा आहे, असं येशू त्या ठिकाणी त्याला म्हणला. आता पुढं पहा काय होतं. पुढं ज्या वेळेला येशू हे बोलत असताना तो पुढं कंटिन्यू करतो आणि म्हणतो की दुसरी देखील तशीच आहे. द सेकंड ग्रेटेस्ट कमांडमेंट. तो काय म्हणतो? येशू त्यावेळेला तिथं उत्तर देऊन म्हणतो आणि म्हणतो की तू तुझ्या शेजाऱ्यावर जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर तू प्रीती कर. कारण संपूर्ण नियमशास्त्र आणि भविष्यवक्ता जे आहेत किंवा संदेष्टे जे आहेत, त्यांचे सर्व नियम, त्यांचे सर्व गोष्टी या दोन्ही नियमावर काय आहेत? अवलंबून आहेत. किंवा त्याच्यावर अक्षरशः दे से इन इंग्लिश, इट हँग्स ऑन दीज टू थिंग्स, दीज टू लॉज. नाउ व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर? कधी तुम्ही नोटीस केलं आहे का की प्रश्न येशूला जो विचारला गेला होता की प्रभू किंवा गुरुजी, सर्वात मोठी आज्ञा नियमशास्त्रातली कुठली आहे हे आम्हाला सांग. येशूने ती सांगितली की आपल्या देवावर पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने तू काय कर? प्रीती कर. पण कधी कोणी नोटीस केलंय का दुसरी आज्ञा त्याला विचारली नव्हती की दुसरी सेकंड ग्रेटेस्ट आज्ञा काय आहे? बट जीसस न्यू दिस, की त्याला माहित होतं की जे लोक आहेत, जे हे परुषी लोक जे आहेत ना, हे शेजाऱ्यांवर ते नियमशास्त्राचं काटेकोरपणे पाळतात, कट्टरपणे ते नियमशास्त्र पाळतात. ठीक आहे, तुम्ही चुकत नाही, पण शेजाऱ्यांवर प्रीती करणं हे तुम्हाला जमतं का? तुमच्या मनात तुमचं अंतकरण शुद्ध आहे का? सी, जीसस समटाइम्स ना ही विल गिव्ह यू अन एक्स्ट्रा आन्सर. आणि म्हणून आपण पाहतो का तो आपल्याला जास्त एक्स्ट्रा आन्सर देतो किंवा का आपल्याला तो अजून अधिक डीप मधल्या गोष्टी शिकवतो, जेव्हा आपण त्या गोष्टींचा विचारत पण नाही त्याला. कारण त्याला माहिती आपलं अंतकरण कसं आहे. आपण गोष्टी ऐकतो पण आपल्या अंतकरणात आपण पहिलेच काहीतरी गृहीत धरून ठेवलेलं असतं किंवा बनवून ठेवलेलं असतं. अँड जीसस सेज नो, इट्स फाईन यू लव्ह युअर गॉड, बट डू यू ऑल्सो रिअलाइज यू मस्ट लव्ह युअर नेबर. जशी आपल्यावर तशी तू दुसऱ्यांवर पण प्रीती कर किंवा शेजाऱ्यांवर पण प्रीती कर. नाव कमिंग बॅक टू लूक. आता हे कुठं होतं? हे मत्तेमध्ये लिहिलं होतं हे ना. आता पुन्हा एकदा आपण लूकमध्ये येऊया आणि इथं या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी तो जो व्यक्ती होता, हा जो नियमशास्त्री होता, तो येशूला विचारतो की प्रभू, सार्वकालिक जीवनासाठी मी काय करावं? कसं मिळावं मला त्याच्यात वतन? आणि येशू त्याला काय म्हणतो की तुला नियमशास्त्र माहिती आहे, तू वाचतोस ना, तू सांग. मग तो जेव्हा हे दोन्ही आज्ञा येशूला सांगतो, मग येशू त्याला काय म्हणतो? लेट अस सी व्हॉट ही सेज. वर्स 28. मग त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हे खरे, हे कर म्हणजे तू वाचशील. 28व्या वचनामध्ये येशू त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो की तू उत्तर बरोबर दिलेलं आहेस. यू आर ॲब्सोल्युटली राईट अँड यू आर प्रूव्हिंग दॅट यू आर अ टीचर ऑफ द लॉ. बट तो त्याला अजून एक गोष्ट पुढे सांगतो. तुला सार्वकालिक जीवन पाहिजे ना, त्याच्यात वतन पाहिजे ना, तर तो म्हणतो की हे कर म्हणजे तू वाचशील. ना दिस इज व्हॉट द लॉ रिक्वायर्स. नियमशास्त्र जे होतं किंवा नियमशास्त्राची जी पद्धत होती ती कशी होती? हे करा आणि मग तुम्ही जगा. डू दिस अँड यू विल लिव्ह. पण नियमशास्त्रामध्ये एक प्रॉब्लेम होता, माहितीये काय? दॅट नो बडी कुड डू दॅट. नो वन कॅन डू द लॉ. नियमशास्त्राप्रमाणे एकदम असा निष्पाप व्यक्ती किंवा एका प्रकारे पूर्णपणे निर्दोष व्यक्ती कोणी आजपर्यंत जगलाय का? पण नियमशास्त्र हे सांगतं की तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला जीवन आहे, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल, तू कर, हे करून दाखव. पण येशू त्या ठिकाणी काय सांगायचा प्रयत्न करत होता? इनफॅक्ट याच कॉन्टेक्स्टमध्ये तो पुढे काय म्हणतो? तो शिष्यांना हे सांगतो, तो म्हणतो की जसा तुमचा पिता तो परमेश्वर जसा तो परफेक्ट आहे, तसं तुम्ही देखील परफेक्ट व्हा. है ना? ही सेज बी परफेक्ट ॲज युअर फादर इन हेवन इज परफेक्ट. कारण जर आपण रिलिजननी किंवा नियमशास्त्राने जर जगायला लागलो, काय होईल आपल्या बरोबर? वी आर गोइंग टू फॉलो द लॉ अँड वी आर गोइंग टू स्टंबल. ही नोज दॅट. कारण मनुष्याचं अंतकरणच कसं आहे? दूषित आहे. कारण देवानी त्याचं जे पूर्ण नियमशास्त्राचे जे आतले डीपेस्ट डिझायर्स जे होते किंवा डीपेस्ट मिनिंग्स जे होते ना, ते त्यांनी मत्तेच्या 5व्या अध्यायामध्ये स्पष्ट करून दाखवलं. तो म्हणतो, तुम्ही ऐकलं होतं की तुम्ही खून करू नका, पण तो म्हणतो की जर कोणी तुमच्या दुसऱ्याविषयी मनात जर कुठला राग जरी धरला, यू हॅव ऑलरेडी सिन्ड. व्हॉट हॅपन्ड?
सगळे शास्त्री पुरुषी मनात असे विचार करू लागले असतील, झालं आपण चुकलो. इफ यू आर गोइंग टू लिव्ह बाय रिलिजन, यू हॅव टू डू इट परफेक्टली, है ना, अँड देन यू विल लिव्ह. जर आपण नियमशास्त्राद्वारे जर जगणार आहोत, येशू म्हणतो तू जग, असं व्यवस्थित जगून दाखव आणि तू जगशील, तुला सार्वकालचं जीवन मिळेल. पण प्रश्न हा आहे की कोण जगू शकेल का तसं? यू विल फॉल्ट. कारण पवित्र शास्त्र रोमकरास पत्रामध्ये काय सांगतं माहितीये का? इट सेज दॅट ऑल मॅन हॅव फॉलन शॉर्ट ऑफ द ग्लोरी ऑफ गॉड. प्रत्येक मनुष्य काय झालेला आहे? तो देवाच्या गौरवापासून खाली पडलेला आहे. एव्हरी पर्सन इज सिनिंग अँड सिनिंग अँड सिनिंग इन वन वे ऑर दी अदर. प्रत्येक मनुष्य जो असेल, जरी तो नियमशास्त्र पाळणारा असेल किंवा नसेल, त्याचं प्रत्येकाचं काय झालेलं आहे? देवाच्या गौरवापासून आपण खाली पडलेलो किंवा मागे पडलेलो आहोत, आपण चुकलेलो आहोत. अँड देन ही गोज ऑन फर्दर टू से इन रोमन्स की जो कोणी व्यक्ती चुकतो, जो कोणी व्यक्ती पाप करतो, तर पापाचं वेतन काय आहे किंवा त्याचं वेतन किंवा काय म्हणतात त्याला, वेजेस आहे ना. व्हॉट आर द वेजेस ऑफ सिन? द वेजेस ऑफ सिन इज डेथ. म्हणजे येशू त्यावेळेला त्यांना हे सांगायचा प्रयत्न करत होतो की तुम्ही नियमशास्त्राने तुम्ही जगा, यू विल लिव्ह, तुला मिळेल सार्वकालचं जीवन. पण तू हे करणारच नाहीये, कारण तू मनात पाप करशीलच किंवा तू पडलेला होता अगोदरच, तू माझ्याकडे यायच्या अगोदरच. आणि म्हणूनच पापाचे जे वेतन आहेत किंवा पापाचं जे परतफेड मिळेल तुला, ती काय आहे? तर इट इज डेथ. बट द गिफ्ट ऑफ गॉड इज इटर्नल लाईफ. पण प्रभूची जी भेट आहे ना, ती काय आहे? ती ते सार्वकालचं जीवन आहे. अँड इट इज फ्रॉम द लॉर्ड जीसस क्राइस्ट. येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला ती एक भेट आहे. सार्वकालच्या जीवनासाठी आपल्याला काय मिळतं माहिती का? सार्वकालच्या जीवनासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा एक मार्ग मिळतो. आणि जर आपण त्या मार्गाप्रमाणे चाललो किंवा त्याच्यावर विश्वास धरून चाललो, तर आपल्याला सार्वकालिक जीवन एक भेट म्हणून दिली जाते. डू यू रिअलाइज? इट इज अ गिफ्ट. म्हणून आपण मगाशी पण हे वी आर जस्ट समरायझिंग इट अगेन, की प्रभूंनी जे आपल्यासाठी त्या वधस्तंभावर केलं, त्यावेळेला त्यांनी आपल्याला काय दिले? ते सार्वकालच्या जीवनाची भेट आपल्याला दिली आहे. व्हॉट ही डिड ऑन द क्रॉस वॉज अ गिफ्ट. कारण तो त्या ठिकाणी वधस्तंभावर असं नाही म्हणला, इथं जसं तो म्हणला हे कर आणि तू जगशील. इनफॅक्ट ऑन द क्रॉस ही सेज इट इज डन, इट इज फिनिश्ड, द वर्क इज फिनिश्ड, द प्राइस हॅज बीन पेड. नियमशास्त्र जे आहे ते मनुष्याला काय करतं? ते हे सांगत होतं तू असं कर आणि तू जगशील. पण देवाची कृपा जी आहे ना, ती देवाची कृपा आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतं की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, तुम्ही त्याच्या कृपेमध्ये पहिले जगा आणि मग तुम्ही या गोष्टी करू शकाल. First, you live under the grace of God, and then you will be able to do what God is saying or what God is asking us to do. We are asked to live under the grace of God. देवाच्या कृपेमध्ये मग आपण पुढे जाऊन त्याच्या इच्छेप्रमाणे जगू शकतो, हे की नाही? नाही तर प्रत्येक मनुष्य काय करतो? आपल्याच मनाने जगतो. जरी तो बुक्स प्रमाणे जगला तरी देव म्हणतो की मनात तर तू नाही जगत ना माझ्या इच्छेप्रमाणे. आणि म्हणून येशू काय म्हणला होता की जो कोणी व्यक्ती स्वर्गाच्या राज्यात जाण्याची इच्छा धरतो, तर त्यांनी काय व्हावं? सर्वात पहिले ही मस्ट बी बॉर्न अगेन. नवीन जन्म जर मिळाला, नवीन जन्म वाचून तो व्यक्ती काय? स्वर्गाच्या राज्यात त्याला प्रवेश नाहीये. इट इज अ गिफ्ट ऑफ गॉड. यू रिसीव्ह इट वेन यू रिसीव्ह जीसस क्राइस्ट. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये मग आपण देवाच्या कृपेद्वारे ह्या गोष्टी करू शकतो, जे तो नियमशास्त्रामध्ये किंवा या पवित्र शास्त्रामध्ये जे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. टेल मी दिस, आपल्याला नियमशास्त्र पहिले होतं किंवा 10 आज्ञा पहिले होते, किंवा आपण पहिले जर आपल्याला हे सगळं दिलं असतं, आपण जगू शकलो असतो का? आज पण आपण देवाच्या कृपेमुळे ह्या नियमाचं पालन करू शकतो, त्याच्या आज्ञांचं पालन करू शकतो, आहे की नाही? जे काय प्रभू आपल्याला शिकवतो, जे काय त्याची आपल्याकडनं अपेक्षा आहे, त्याच्या कृपेमुळे आपण ते पुन्हा पुन्हा करू शकतो. कारण देवाने काय सांगितलं होतं? अकॉर्डिंग टू द लॉ, इफ यू हॅव सिन्ड इवन वन लॉ, यू हॅड ऑलरेडी ब्रेकन द होल लॉ, है ना? असं म्हटलं गेलं होतं. एक नियम तोडला, यू हॅव ब्रोकन द होल लॉ. आणि पापाचं किंवा ह्याचं काय होतं? व्हॉट वर द वेजेस ऑफ सिन? इट वॉज डेथ. आणि म्हणून आपण पाहतो की जे काही गोष्टी, जे काही नियम आपण पण आत्ता पाळू शकतो किंवा देवाचे आज्ञा आपण मध्ये राहू शकतो, इट इज ओनली बिकॉज ऑफ गॉड्स ग्रेस. देवाच्या कृपेमुळेच ते आहे. त्याच्याद्वारे आपण या गोष्टी करू शकतो. काय म्हणला होता येशू? वी रिमेंबर दिस, आहे ना? येशू त्या ठिकाणी योहान 15 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये येशू काय म्हणतो? ही सेज दॅट आय एम द ट्रू वाईन, and if you remain in me
खरी द्राक्षवेल तर मी आहे, आणि जर तुम्ही माझ्यामध्ये राहाल, तुम्ही माझ्यामध्ये जगाल, तर तुम्ही काय द्याल? अनेक फळ द्याल, पुष्कळ फळ द्याल, असं म्हटलंय. देन यू विल बेअर मच फ्रूट. बट अपार्ट फ्रॉम मी यू कॅन डू नथिंग. बरोबर? तो म्हणतो की तुम्ही माझ्या वाचून हे काही करू शकत देखील नाही. आज्ञांचं पालन पण तुम्ही करू शकत नाही. सी, द लॉ ऑलवेज टेल्स यू, नियमशास्त्र काय सांगायचं की तू हे कर आणि मग तू जगशील. पण येशू काय म्हणतो? पहिले तू जग आणि मग तू जे करशील ना ते माझ्या कृपेद्वारे तू करशील. देन यू कॅन डू दिस. First believe in me, then you will live. And when you live, then when you are connected with me, associated with me, जेव्हा तू माझ्या या खऱ्या द्राक्षवेला बरोबर जुडला जाशील, तेव्हा या गोष्टी तू करत जाशील. आता या ठिकाणी येशू ज्या वेळेला त्याला हे उत्तर देतो आणि काय म्हणतो 29व्या वचनामध्ये आपण पाहूया. लेट अस सी व्हॉट दिस मॅन रिस्पॉन्स. हा जो व्यक्ती आहे ना तो काय म्हणतो, पुन्हा एकदा वाचूया. 29व्या वचन असं म्हणतं की पण त्याने आपणाला न्यायी ठरवण्याची इच्छा धरून येशूला म्हटले, तर माझा शेजारी कोण? नाव अगेन ही इज आस्किंग अ क्वेश्चन की हु इज माय नेबर. बट तुम्ही कधी त्याचा प्रिटेक्स्ट वाचलंय का की तो सुरुवातीला काय म्हटलंय, त्याच्या अंतकरणात काय होतं? असं म्हणलंय, पण त्याने आपणाला न्यायी ठरवण्याची इच्छा धरून येशूला म्हणले. म्हणजे काय? ही वॉज ट्राइंग टू टेल जीसस दॅट येस आय फॉलो व्हॉट यू आर सेइंग. कारण येशू त्याला काय म्हणला की तू काय वाचतोस तूच सांग. सार्वकालिक जीवनासाठी तुला जर जायचंय, तुला त्याच्यामध्ये वतन पाहिजे, तर तू सांग तू काय वाचतोस. आणि त्यांनी ज्यावेळेला ते दोन्ही आज्ञा सांगितल्या, येशू त्याला म्हणतो बरोबर आहे, हे कर आणि तू जगशील. दॅट मीन्स की जीसस इज सेइंग आय एम अस्युमिंग की मी हे गृहीत धरतो की तू हे करतोस किंवा तू हे पाळतोस. आणि आता म्हणून त्याला अंतःकरणात एक अक्षरशः असं झालंय, ओ मी जे उत्तर दिलं तेच राईट आन्सर होतं, ओके फाईन. पण आता नाव एम आय डुईंग दिस, मी हे करतो की नाही. आणि म्हणून तो काय करतो, स्वतःला न्याय ठरवण्यासाठी तो काय करतो, तो हे प्रश्न विचारतो. कारण येशू त्याला काय म्हणतो, तू हे पहिल्यापासूनच करतो असं म्हणलेस का? नाही. येशू त्याला म्हणतो तू हे कर. म्हणजे काय? तो आतापर्यंत ते नीट करत नव्हता. देयर वॉज समवेअर ही वॉज लॅकिंग इन डुईंग दॅट. है ना? तो एखाद्या एक वेळेस देवावर प्रीती करत असेल, पण एखाद्या एक वेळेस शेजाऱ्यावर प्रीती करत नसेल. अंतःकरणामध्ये त्याला त्याच्या शेजाऱ्यांबद्दल, आणि आपल्याला माहित होतं शास्त्री पुरुषी लोक कसे होते, दे वर ऑलवेज क्रिटिसाइजिंग पीपल. अँड क्रिटिसिझममुळे काय होतं की प्रीती थंडावते. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की काय झालेलं आहे तिथं, तो स्वतःचं जस्टिफिकेशन देण्यासाठी त्याला असं वाटतं की मी स्वतःला न्याय कसं ठरवू, अरे मीच कात्रीत सापडलो, मीच माझ्या प्रश्नाने, मीच माझ्या उत्तर देऊन मी कात्रीत सापडलो. आता तो म्हणतो की मी कसं काय ह्याला उत्तर देऊ. दॅट्स वाय ही इज ट्राइंग टू जस्टिफाय हिज क्वेश्चन अँड हिज आन्सर. म्हणून तो त्याला विचारतो की तू मला सांग की माझा शेजारी कोण. आणि हे प्रॉब्लेम कोणाबरोबर होतं माहिती का? जे नियमांच्या अधीन राहतात त्या लोकांना स्वतःचं जस्टिफिकेशन द्यावं लागतं. दोज हु आर लिव्हिंग अंडर द लॉ कंटिन्युअसली, दे ऑलवेज ट्राय टू जस्टिफाय देमसेल्व्स. मी चुकलो बट आय डिडंट मीन टू, किंवा मी हे पण तर केलं ना. आय वॉन्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल. अजून एक दाखला आहे. आपण दाखला नाही, देर इज अ स्टोरी आपल्याला माहिती येते है ना, मार्क, मॅथ्यू अँड इवन इन लूक, त्याच्याबद्दलचं आपल्याला ती स्टोरी वाचायला मिळते. वेन अ रिच गाय, एक व्यक्ती येशूकडे येतो आणि त्याला म्हणतो की प्रभू, सार्वकालच्या जीवनासाठी मी काय करावं. आणि येशू त्यावेळेला त्याला म्हणतो की, आणि ज्या वेळेला तो त्याला येशूला विचारतो, तो काय म्हणतो, चांगल्या गुरुजी, म्हणजे ही सेज गुड टीचर, गुड मास्टर, टेल मी व्हॉट आय मस्ट डू टू इनहेरिट गॉड्स किंगडम ऑर टू इनहेरिट इटर्नल लाईफ. तर येशू त्याला प्रश्न विचारतो आणि म्हणतो की तू वाय आर यू कॉलिंग मी गुड? देर इज नन गुड बट गॉड. है ना? देवा वाचून कोणी चांगला नाही. म्हणूनच आज ज्या वेळेला आपल्याला पण जर कोणी विचारलं की तुम्ही डू यू कन्सिडर युअर सेल्फ गुड, we all will say yes, I think I'm a good citizen, I'm a good person. But now tell me again, when we say that I am good and Jesus is saying that there is none good, येशू म्हणतो की देवा वाचून कोणीही चांगला नाही, तर तुम्ही सांगा इथं कोण खोटं बोलत आहे? Jesus cannot lie, है ना? That means we lie. Why do we lie? We try to justify ourselves. आपण स्वतःचं काय करतो, पक्ष मांडण्यासाठी, किंवा इथे काय म्हणलेलं आहे, आपण स्वतःला न्यायी ठरवण्यासाठी आपण एका प्रकारे जस्टिफाय करतो की हा मी चांगला, मी ठीक आहे, इथं चुकतो पण मी हे पण ते करतो. आय एम अ गुड पर्सन. बट गॉड सेज दॅट देर इज नन गुड बट गॉड अलोन. ही इज गुड.
आणि म्हणून आपण पण जर इथून पुढे पण कधी कोणी आपल्याला विचारणार, डू यू कन्सिडर युअर सेल्फ अ गुड पर्सन, आय बिलीव्ह आवर आन्सर शुड बी दिस, की देव वाचून चांगला कोणीच नाही. जीसस आन्सर्ड दिस अँड इट इज नॉट इवन आवर आन्सर, है ना. आपली मेंटॅलिटी ही असती की जेव्हा आपण नियमशास्त्रामध्ये जगतो किंवा एका प्रकारच्या लॉच्या अंडर जगतो ना, अँड इफ एनी प्लेस वी गो रॉंग, उदाहरण म्हणून जर समजा एका प्रकारे आपल्याला जर कोणी ट्रॅफिक सिग्नलवर थांबवलं की अरे बाबा तुझ्याकडे हेल्मेट नाही किंवा तुझ्याकडे हे नाही, व्हॉट वी डू इमिडिएटली, हे आपण होतं की त्याला पण बघा, त्यांनी पण नाही घातलंय, तुम्ही त्याला पकडा. वी ट्राय टू जस्टिफाय आवर सेल्स, है ना. आपण इमिडिएटली काय करतो, आपल्या चुकांचं किंवा आपण जिथं उणे पडतो त्या गोष्टींचा आपण एका प्रकारे न्याय ठरवायला स्वतःला आपण पक्ष मांडतो किंवा आपण डिफेन्स स्ट्रॅटेजी यूज करतो. दिस इज द मेंटॅलिटी. ही त्या लोकांची वृत्ती असती, आपल्या सर्वांची वृत्ती असती जे नियमांच्या अधीन राहतात. आणि म्हणून इथं हा पण स्वतःला काय करतोय, न्याय ठरवायचा प्रयत्न करत होता. आणि म्हणून हा प्रश्न विचारतो येशूला. आणि त्या ठिकाणी तो ज्यावेळेला तिथं न्याय ठरवायचा प्रयत्न करतो, त्याला पुन्हा एकदा येशू उत्तर देऊन मग त्याला पुन्हा एका दाखल्याद्वारे तो शिकवतो. व्हॉट वी ट्राय टू अंडरस्टँड फ्रॉम दिस, या पर्टिक्युलर क्वेश्चनमधनं, या प्रश्नामधनं आपण काय शिकायचा प्रयत्न करतो माहिती आहे का, की नियमशास्त्रामध्ये जर एक जरी लॉ तोडला गेला होता तर तो व्यक्ती काय होता, तो दोषी ठरला जात होता. कारण ही वॉज ब्रेकिंग द एंटायर लॉ. इट मीन्स म्हणजेच काय, यू आर नॉट परफेक्ट. देर इज सम प्लेस सम टाइम दॅट वन पर्सन वुड फॉल्ट. जेव्हा तो कुठं ना कुठं जर चुकला तर त्यांनी काय केलेलं आहे, तो दोषी ठरला गेलाय, तो गुन्हेगार ठरला गेलाय. पण येशू म्हणतो की जोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, ज्यांनी आपल्यासाठी वधस्तंभावर सर्व जे आहे ना, द बर्डन ही टुक फॉर अस, ही टुक द पनिशमेंट फॉर अस. अनलेस यू अँड आय बिलीव्ह इन जीसस, we will not be able to understand what he means in the law. We were talking about how we actually try to justify ourselves, and I want to give you an example. I want to give you a story. I'll try to be very short, concise. एकदा ना 7th स्टँडर्ड मध्ये आम्ही लोक शाळेमध्ये आम्हाला सरप्राईज जीके टेस्ट आली होती आणि वी वर नॉट प्रिपेअर्ड, नेव्हर प्रिपेअर्ड. अँड सरप्राईज जीके टेस्टमध्ये असं झालं की त्यावेळेला ती टेस्ट जी होती ती 10 क्वेश्चन्ससाठी होती अँड वी हॅड टू समहाव पास द टेस्ट. आणि काय झालं की आम्ही ज्या ठिकाणी बसायचो, आम्ही लास्ट बेंचेसवर बसायचो पोरं, आणि आम्ही काय केलं होतं की सर्वजण जशी ती टीचर जी आहे ना क्वेश्चन ती अनाऊन्स करायची क्वेश्चन की ओके व्हॉट इज द आन्सर फॉर दिस, तर मग मागून कोणतरी एक नाही का एकदम आन्सर सांगून टाकायचं, अरे ऑप्शन ए, ऑप्शन बी, आणि असं जे आम्ही सगळे जणांकडे काय झालं होतं की आन्सर्स मिळत होते. आणि प्रॉब्लेम काय झाला, जेव्हा तिने विचारलं ओके गुड द टेस्ट इज फिनिश्ड, सो आय वॉन्ट एनी पर्सन हू हॅज गॉट 10 out of 10 टू स्टँड अप. आता असं झालं होतं की आम्हा सगळ्यांना 10 out of 10 होते. अक्षरशः मागचे 2 रोज जे होते ना पूर्णपणे सगळ्यांकडे 10चे 10 करेक्ट आन्सर्स होते, कारण कुठून ना कुठून एक करेक्ट आन्सर यायचं. आता आम्ही सगळेजण घाबरलो, कारण इतके जर सगळे एकत्र उठले तर प्रॉब्लेम होईल. म्हणून काय केलं, आम्ही म्हणलं नको राहू द्या. तर आम्ही कोणीच उठलो नाही, भले आमच्याकडे सगळे 10 करेक्ट आन्सर्स होते. देन शी आस्क्ड हूएव्हर हॅज गॉट 9.5 स्टँड अप. एका टाइमला आम्ही सगळे 10-15 मुलं एकत्र उभं राहिलो. इमॅजिन, लास्ट बेंचर्स. आणि त्या टीचरला कळालं की काहीतरी गडबड आहे, हे पोरांनी काहीतरी म्हणजे नाही का आतल्या आत त्यांनी हे सगळं कॉपी करून किंवा एकमेकांना आन्सर सांगून त्यांनी ह्या गोष्टीमध्ये चिटिंग केलेली आहे. तर तिने काय केलं, तिने चेहऱ्याने पाहून तिने काही लोकांना बसवलं, कारण तिला माहित होते हे चांगले मुलं आहेत, स्टुडियस मुलं आहेत. त्यांना म्हणलं की तुम्ही बसा सगळे, तुम्ही अशी करत तिने 4-5 मुलांना बसवलं. आणि मी जो आहे ना, मला उभं ठेवलं, मी, माझा पार्टनर, माझा बेस्ट फ्रेंड आहे, आणि अनेक अशी जे काय मुलं होते ज्यांच्याकडनं तिला बिलकुल अपेक्षा नव्हती. मग तिने सांगितलं की यू टेल मी दॅट व्हॉट एव्हर यू हॅव डन जस्ट कन्फेस नाव. पण आम्ही म्हणतो नाही नाही मॅम, वी ऑल नो द आन्सर. मग ती म्हणली बरं ठीक आहे, आय एम गोइंग टू डू अन अदर टेस्ट तुमच्यासाठी. आणि सगळ्या क्लास समोर आमची वेगळी टेस्ट झाली होती, आम्ही उभं राहून. ती म्हणली मी पुन्हा एकदा 3 प्रश्न विचारेल अँड हुएव्हर आन्सर्स दॅट क्वेश्चन कॅन सिट डाऊन. तर माझ्याबरोबर असे 4 मुलं उभे होते आणि तिने पहिला प्रश्न विचारला आणि पहिल्याच प्रश्नामध्ये मग एक शेजारचा मुलगा तो बसला, त्यांनी आन्सर दिला, तो बसला, मला नव्हतं माहीत. दुसऱ्या प्रश्नामध्ये मग माझ्या पार्टनरने उत्तर दिला, तोही बसला. आणि शेवटी तिसऱ्या ह्याच्यामध्ये तिने प्रश्न विचारला तर आन्सर नाही मिळाला. तर काय झालं की 2 जणच होते ज्यांना पकडले गेलो, किंवा मी आणि माझा अजून एक दुसरा व्यक्ती होता, एक दुसरा मुलगा होता, आम्ही वी वर कॉट. आणि मग तिने म्हणलं ओके कम
ब्रिंग युअर कॅलेंडर. मग आम्हाला तिने सांगितलं रिमार्क मिळणार आहे म्हणून घेऊन गेलो आणि फार घाबरलो, कारण त्या काळामध्ये त्या दिवसांमध्ये कॅलेंडरमध्ये रिमार्क मिळणं म्हणजे इट वॉज अ बिग हेडेक. घरी जाऊन कसं सांगणार ना डॅडीनं, हाऊ टू जस्टिफाय. सो मी म्हणलं अरे व्हॉट टू डू, आणि मी इतकं घाबरून गेलो. दिस वॉज माय फर्स्ट रिमार्क. तर मी टीचरकडे गेलो आणि मी खूप तिला म्हणलं मॅम आय एम सॉरी, प्लीज आय विल, दिस विल नॉट हॅपन अगेन. ती म्हणली नो नो नो, नथिंग डुईंग. मग मी त्या ठिकाणी तिला काय म्हणलं माहिती का, मॅम आय वॉज नॉट अलोन, एव्हरीबडी एल्स वॉज कॉपी. तर ती म्हणली की अच्छा असं आहे, तू मला नाव सांग कोणी केलं, आणि मग मी त्यांना पण बोलवेन. तर मी म्हटलं मॅम इवन माय पार्टनर वॉज कॉपी. तर काय झालं की माय फ्रेंड, माय बेस्ट फ्रेंड, अजून पण माझा खूप चांगला मित्र आहे तो, तर त्याला उठवलं मिसने, की त्याला म्हणलं तू पण ये चल. आणि इनफॅक्ट तो वाचला होता किंवा त्याला, ही वॉज सेफ. त्याला म्हणलं यू ऑल्सो ब्रिंग युअर कॅलेंडर. तर त्याला मला वाटलं मला सोडेल ती, पण इनफॅक्ट तिने काय केलं, त्याला बोलवलं, त्याला पण रिमार्क दिला, आणि दोघं जण आम्ही रिमार्क घेऊन घरी जात होतो. पण तो माझ्यावर इतका चिडला. द स्टोरी व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज दॅट ॲट अ पॉइंट वेन आय वॉज जज्ड, ज्या वेळेला माझ्यावर जजमेंट येत होती, तेव्हा मी काय केलं, तर मी हे सांगायचा प्रयत्न केला की अरे ह्यांनी पण केलं. हाऊ वी जस्टिफाय आवर सेल्व्स टुडे इज वी डू दिस. जे लोक नियमामध्ये आपण जगत आहोत, आणि ह्या काळामध्ये, येशूच्या काळामध्ये नियमशास्त्रामध्ये जगणारे जे लोक होते, ते काय करायचे माहितीये का, ते स्वतःची चूक किंवा स्वतःच्या गोष्टी इतरांच्या गोष्टींद्वारे ते काय करायचे, जस्टिफाय करायचा प्रयत्न करत होते. दिस सेम हार्ट, ह्याच अंतःकरणाने तो येशूला त्यामुळे विचारतो की माझा शेजारी कोण, तू सांग मला, तू ठरव. देन आय विल से दॅट आय एम राईट ऑर रॉंग. आता या ठिकाणी तो त्याला जेव्हा विचारतो हे प्रश्न, तर ही त्याची ट्रिकिंग मेंटॅलिटी होती. त्याला टेक्स्टबुक आन्सर पाहिजे होतं, की येशू त्याला सांगेल की हा तुझा शेजारी किंवा तो शेजारी. नो, ही वॉज डिझायरिंग टू जस्टिफाय हिमसेल्फ. स्वतःला न्यायी ठरवण्यासाठी तो काय करतो, येशू बरोबर एक मोठ्या वादामध्ये तो फसतो. आणि आता येशूने त्याला एक स्टोरी सांगायचं ठरवलेलं आहे. जीसस डिसाइड्स टू टेल हिम अ स्टोरी. व्हॉट इज दॅट स्टोरी? द स्टोरी ऑफ अ गुड समॅरिटन, है ना. आपण पाहूया या ठिकाणी काय होतं. आपण ज्या ज्या वेळेला ही स्टोरी ऐकतो किंवा वाचतो, ऑफन टाइम्स, मेनी टाइम्स वी मिसइंटरप्रेट द स्टोरी. इट इज मोस्ट ऑफ द टाइम्स मिसअंडरस्टूड. या ठिकाणी ही स्टोरी जी आहे, ही स्टोरी ॲक्च्युअलमध्ये एका, तो जो चांगला शेजारी किंवा तो जो चांगला माणूस जो त्या व्यक्तीची मदत करतो ना, इट इज नन अदर दॅन जीसस क्राइस्ट. ही इज ॲक्च्युअली द गुड समॅरिटन. येशू हे स्पष्ट बोलला होता ना की देर इज नन गुड बट गॉड हिमसेल्फ. देर इज नन गुड. मग जो व्यक्ती तिथं त्या एका म्हणजे नाही का, एका दरिद्री असलेल्या अवस्थेमध्ये पडलेल्या व्यक्तीला जो मदत करतो, दॅट गुड समॅरिटन इज ॲक्च्युअली अ सिम्बॉल ऑर अ पिक्चर ऑफ गॉड हिमसेल्फ. वाचूया आपण 30व्या वचनापासून पुढं. येशूने उत्तर देऊन म्हटले, आता कोण एक शेजारी, तो विचारतो. तो म्हणतो, येशूने उत्तर देऊन म्हटले, कोणी एक माणूस येरुशलेमेहून खाली यरीहोस जात होता, आणि तो लुटारूंमध्ये सापडला. त्यांनी त्याची वस्त्रे काढून घेतली आणि त्याला मारही दिले, आणि त्याला अधर्मेला सोडून ते निघून गेले. आता असं झालं की तो व्यक्ती, कोणी एक व्यक्ती आहे, तो काय करत आहे, ही इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम जेरुसलेम. तो येरुशलेमेतून यरिहोच्या कडे तो चाललेला आहे, आणि काही लोकांनी त्याला धरलं किंवा त्याला लुटलं, मारलं, आणि तसंच अक्षरशः मरायला तिथं ते सोडून निघून गेले. दिस मॅन हु इज वॉकिंग फ्रॉम जेरुसलेम, जो येरुशलेमेतून यरिहोकडे जात आहे, जो एका ट्विस्टी बेंडी रोड्स मधनं जाते. आपल्याला माहिती आहे की ऍक्च्युली द रोड्स देर वर डिफिकल्ट. एकटं जाणं म्हणजे काय, फारसं, इट टूक अ लॉट ऑफ करेज, कारण अशा प्रकारची भीती होती, कोणीही तुम्हाला लुटू शकेल किंवा कोणी तुम्हाला मारू शकेल. आणि त्यानंतर त्याच्यावर अशा प्रकारची वेळ येते, आणि तो अक्षरशः मरायला टेकलेला तो खाली पडलेला आहे. दिस स्टोरी ऑफ अ सर्टन मॅन, कोणी एक व्यक्ती जो आहे ना, तो व्यक्ती आज आपण सर्व आहोत. संपूर्ण मानवजात जी आहे ना, इट इज दॅट पर्टिक्युलर मॅन, सर्टन मॅन, जो येशू जो म्हणत आहे की येरुशलेमेतून, त्या पवित्र नगरातून, देवाच्या सानिध्येतून तो कुठं चाललाय, तो यरिहोकडे चाललाय, किंवा एक वेगळ्या भलतीकडे रस्त्यावर तो निघालेला आहे. देवाच्या सानिध्यापासून लांब मानवजात जशी जात गेली, त्यावेळेला काय होतं की
की गुंडे आणि दरोडे आणि किंवा जे लोक नाही का लुटणारे आहेत, ते लोक येऊन आपल्यासारख्या लोकांना, मानव जातीला काय करतात, ते लुटतात. आता कोण आहे जो व्यक्ती हा लुटतो? हा लुटणारा व्यक्ती दुसरा कोणी नाही तर सैतान आहे, की नाही? असं म्हटलेलं आहे की थीफ्स कम अँड रॉब हिम. आणि आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये सैतानाला एक आयडेंटिटी दुसरी काय दिली माहिती का? चोरासारखी तो चोर आहे ना. ही इज अ लायर अँड ही इज अ डिसिव्हर अँड ही इज अ थीफ. सगळं काय हिसकावून घेणारा, सगळं काय लुटणारा असा तो चोर आहे. आणि मनुष्य जो आहे तो अर्धा मेलेला आहे आज या जगामध्ये, फिजिकली पण आणि स्पिरिच्युअली पण. एम्प्टी इनसाइड. आणि जो कुठल्या ना कुठल्या परिस्थितीद्वारे काय करतोय, सॅटिस्फॅक्शन मिळवायचा प्रयत्न करतोय की इथून मला समाधान मिळेल, तिथून मला समाधान मिळेल. पण जो चोर आहे, जो सैतान आहे, तो काय करतो? तो त्याच्या सर्व गोष्टी हिसकावून घेतो किंवा हिरावून घेतो. त्याची शांती, त्याचं समाधान, त्याचा आनंद. आणि हा चोर कोण आहे? तर येशूनी आपल्याला योहान 10व्या अध्यायामध्ये सांगितलंय. काय म्हणतो तो? जे कोणी माझ्या अगोदर आले होते ते कोण होते? ऑल दोज हू केम बिफोर मी. इन जॉन चॅप्टर 10 जीसस इज टॉकिंग अबाउट अ गुड स्टोरी. तो म्हणतो जे कोणी माझ्या अगोदर आले ते सर्व कोण होते? दे वर ऑल थीव्स अँड रॉबर्स. आणि मग तो म्हणतो की 10व्या वचनामध्ये, 10वा अध्याय 10व्या वचनामध्ये तो काय म्हणतो? की जो चोर आहे तो कशासाठी येतो? तो मारायला किंवा नाश करायला, त्यासाठी तो येतो. पण मी कशासाठी आलो आहे? येशू म्हणतो मी जीवन देण्यासाठी आलेलो आहे. आय हॅव कम दॅट यू मे हॅव लाईफ अँड हॅव इट इन फुल. तो म्हणतो आय एम द गुड शेपर्ड, है ना. मी उत्तम मेंढपाळ आहे. आणि चोर कोण आहे? सैतान आणि त्याचे दुष्ट आत्मे आहेत, जे लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काय करतात? अट्रॅक्शन्स टाकून, टेम्पटेशन्स टाकून त्यांना फसवतात आणि मग त्यांना लुटतात. त्यांचा आनंद, त्यांचा हर्ष, त्यांचा समाधान, त्यांची शांती, सर्व काही ते हिसकावून घेतात आणि अक्षरशः मेलेल्याच्या अवस्थेत त्यांना टाकून निघून जातात. आणि म्हणून आज मनुष्य जो आहे तो जीवनासाठी काय करत आहे? तो तडपत आहे किंवा एका प्रकारे ही इज डिझायरिंग टू लिव्ह लॉस्ट. बट दॅट गुड शेपर्ड, तो उत्तम मेंढपाळ काय करतो? तो आपल्यासाठी आला आणि त्यांनी आपल्यासाठी आपला जीव दिला. वाचूया आपण पुढं काय होतं मग. त्यानंतर 31वा वचन. मग कोणी एक याजक त्याच वाटेने सहज खाली जात होता, तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने निघून गेला. आता एक याजक आहे. एक याजक जो होता तो त्या ठिकाणी तिथून जात असताना तो त्या व्यक्तीला पाहतो, जो तो अधर्मेला, तो पाहतो की तो तिथं खाली पडलेला आहे वाईट अवस्थेत. अँड व्हॉट डज ही डू? तो त्याला पाहतो आणि निघून जातो. याजक जे होते, याजक त्या काळामध्ये कशा प्रकारचे लोक होते माहितीये का? इन दोज डेज द द द प्रीस्ट वर ऍक्च्युअली लाईक पॉलिटिशियन्स. माहिती? कारण एक पूर्ण संस्था किंवा एक गव्हर्नमेंट जे रन होत होतं ना, ते त्या काळाच्या मंदिराद्वारे रन होत होतं. द टेम्पल वॉज ऍक्च्युअली द रनिंग गव्हर्नमेंट इन दॅट पर्टिक्युलर टाइम. आणि म्हणून याजक वर्ग जे होते ना, ते एका प्रकारचे कसे लोक होते? तर दे वर लाईक पॉलिटिशियन्स. नाउ आय वॉन्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल. टुडे, इफ लेट्स से टुडे एक असा व्यक्ती याजकासारखा, जगातला कुठलाही असू दे तो पॉलिटिशियन, जर असं चाललेला आहे, व्हॉट विल ही डू? तो काय म्हणाल? इतके सुविधा दिली, इतके तुम्हाला सगळ्या गोष्टी करून दिले आणि तुम्हाला असं पडून राहायचंय. ही विल थिंक अबाउट हिज इमेज, ही विल थिंक अबाउट हिज मोटिव्स. आणि तो त्यानंतर हे पण विचार करेल की किती या लोकांसाठी करावं, या सामान्य माणसासाठी करावं. आज पण गरीब काय ओरडत आहे? गरीब लोक काय काय कंप्लेन्स करतात की देर इज नो बडी टू लुक आफ्टर अस, वी आर डाईंग अँड नो बडी इज कमिंग टू रेस्क्यू अस. आणि कोणाकडनं अपेक्षा ठेवतात लोक? आजकालच्या याजक वर्गाकडनं, है ना, जे आज रन करतात पूर्ण गव्हर्नमेंट किंवा संस्था. आता इथं हा याजक काय करतो? त्याला पाहतो आणि निघून जातो. तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. पुढं ते 32व्या वचनामध्ये अजून एक व्यक्ती येतो. आणि तसाच कोणी लेवीही त्या ठिकाणी आल्यावर त्याला पाहून दुसऱ्या बाजूने निघून गेला. आता एक लेवी आला. लेवी कोण होते? तर लेवी त्यावेळेसचे धार्मिक गुरु होते किंवा धर्माचे लोक होते. म्हणजे दे वर ऍक्च्युअली द रिलिजियस प्रेझेंटर्स
रेप्रेझेंटर्स म्हणजे काय करायचे, ते लेवींद्वारे अनेक लोकांना वेगवेगळ्या व्यवस्थेची किंवा नियमशास्त्राची वचने किंवा त्यांना नियम सांगण्यात येत होते. दे वर रिलिजियस रेप्रेझेंटर्स टुडे, जसे आजकालचे लोक आहेत. टुडे द होल रिलिजियस कम्युनिटी, इफ यू सी अ मॅन लाईंग डाऊन समवेअर, आपण काय म्हणू, द रिलिजियस लीडर्स, नको आपण त्या घाणीत हात नको घालायला. कुठं वाईट अवस्थेत आपण पोचलो तर, कुठल्या अडचणीत आपण पोचलो तर. टुडे वी ऑल्सो डोंट वॉन्ट टू लेट आवर हँड्स गेट डर्टी, है ना. त्या मेसमध्ये आपल्याला असं वाटतं की नको, वी विल गेट स्टक देअर. लेट समबडी एल्स कम अँड हेल्प दॅट पर्सन. आणि त्यानंतर मग 33व्या वचनामध्ये एक दुसरा व्यक्ती येतो, आणि तो कोण आहे पाहूया आपण. मग कोणी एक शम्रोनी, चांगला शम्रोनी, तो येतो आणि प्रवास करीत असता तो होता तेथे आला. म्हणजे तो व्यक्ती जिथं पडला होता तिथे तो आला, व त्याला पाहून त्याचा कळवळा आला. आता त्याला त्याचा कळवळा आला. आता हा कोणी एक शम्रोनी आहे ना. दिस समॅरिटन, हा शम्रोनी जो आहे ना, तो येशू ख्रिस्ताचा एक रूप आहे, किंवा एका प्रकारे येशू ख्रिस्ताचा एक सिम्बॉल आहे. नॉट अ पॉलिटिकल पर्सन, नॉट अ रिलिजियस रिप्रेझेंटेटिव्ह, बट अ समॅरिटन केम अँड हेल्प. एक शम्रोनी व्यक्ती येऊन त्याला तिथं मदत करतो. येशू जो आपल्यासाठी वधस्तंभावर त्यांनी स्वतःचा प्राण दिला, ज्यांनी स्वतःला काय केलं, त्या दुःखातनं, त्या त्रासातनं नेलं. आपण जे लोक मेलेल्याच्या अवस्थेत होतो, हरवलेले लोक होतो, है ना, तशाच त्या व्यक्तीसारखं आपण पण खाली जीवनासाठी अक्षरशः तळमळत होतो, त्रासलेले होतो. जीसस केम अँड गेव अस लाईफ. इट इज जीसस हू शोड कंपॅशन ऑन अस. येशूने आपल्यावर कळवळ ठेवली, है ना. तो काय म्हणतो मत्तेच्या सुरुवातीच्या त्याच्या वचनांमध्ये, ज्या वेळेला तो त्याचा प्रचार सुरू करतो, मत्ते 4 अध्यायामध्ये, तो म्हणतो की ह्या सर्व लोकांना मी जेव्हा पाहतो, तर हे हरवलेल्या मेंढरांसारखी लोक आहेत, असे मला दृष्टास ते पडतात, आणि त्यांच्यासाठी मला कळवळ आहे, असं तो म्हणतो. जीसस सेज, आय हॅव कंपॅशन ऑन दीज पीपल. दिस गुड समॅरिटन, हा चांगला शम्रोनी कोण आहे माहितीये का, हा येशूचा एक प्रकारचा सिम्बॉल आहे. पाहूया तो काय करतो मग त्यानंतर. 34व्या वचनामध्ये आपण वाचूया. आणि त्याने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या जखमावर तेल व द्राक्षरस ओतून त्याला बांधल्या, है ना. त्या व्यक्तीने त्याला काय केलेलं आहे, तो चांगला शम्रोनी तिथं जातो आणि त्याच्यावर तेल ओततो, त्याला द्राक्षरस देतो, आणि त्याच्यानंतर तो काय करतो, त्याला तिथं बांधतो. म्हणजे काय करतो, तो त्याच्या वुंड्सला हिलिंग करतो, त्याला मलमपट्टी बांधतो तो. ओके. आज तेल आपण पाहतो, पवित्र शास्त्रामध्ये काय दर्शवतं तेल. ऑइल इज अ सिम्बल ऑफ द होली स्पिरिट, इजंट इट. इट स्पीक्स ऑफ द पॉवर टू लिव्ह. म्हणजे आज पवित्र आत्म्याने आज आपण आत्मिक जगत आहोत ना, आत्मिक जीवन जगत आहोत. आता आपण आत्म्याने, आपण पहिले कसे होतो, मेलेले होतो, स्पिरिच्युअली वी वर डेड, बट द होली स्पिरिट टुडे हॅज गिव्हन अस इटर्नल लाईफ थ्रू जीसस, है ना. आपल्यामध्ये जेव्हा तो जगतो, आज आपण काय करतो, आपण हे म्हणू शकतो की आय फिअर नो डेथ. द स्पिरिट ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट गिव्स अस द पॉवर टू लिव्ह. दॅट इज दॅट ऑइल. आणि द्राक्षरस कशाचं प्रतीक आहे. द्राक्षरस येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे. आत्ताच आपण सर्वांनी त्याच्यामधनं काय केलेलं आहे, वी हॅव टेकन पार्ट फ्रॉम इट. वाईन, द ब्लड ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. आणि ते काय आहे, ब्लड, व्हॉट वॉज ब्लड गिव्हन फॉर. का येशू ख्रिस्ताचं रक्त सांडलं गेलं होतं, पापांच्या क्षमेकरता. कारण त्याला माहित होतं मनुष्य जो आहे तो पडत जाणार आहे, त्याचं पूर्ण तारण होण्यापर्यंत, टिल आय कम बॅक, ही विल फॉल्ट अँड ही विल कंटिन्यू टू फेल. आणि म्हणून आज आपल्या पापांच्या क्षमेसाठी आपल्याला वेगळं काही अर्पण करायची गरज पडत नाही, सॅक्रिफाईस करायची गरज पडत नाही, बिकॉज आवर लॉर्ड जीसस हॅज गिव्हन हिज ब्लड, है ना, ॲज अ पेमेंट. फॉर व्हॉट. इट इज अ प्रोव्हिजन. आपल्याला जगण्यासाठी, आपल्या चुकांच्यासाठी, ती परतफेड करण्यासाठी, ती खंडणी भरण्यासाठी येशूनी त्याचं रक्त सांडलं. म्हणजेच तो द्राक्षरस दिल्यासारखा आहे की नाही. प्रोव्हिजन टू लिव्ह अँड प्रोव्हिजन फॉर फेलियर. पवित्र आत्म्याद्वारे जीवन मिळालं, आणि त्याच नंतर द्राक्षरस म्हणजेच प्रभूचं रक्त आपल्या ह्या चुकांसाठी काय करत आहे, तो पुन्हा एकदा आपल्याला पापांची क्षमा करत आहे. इट्स अ कंटिन्युअल प्रोसेस.
the oil, the spirit that lives for us, and the wine that is the blood of Jesus Christ, it provides continual cleansing. म्हणजे काय, आपल्याला शुद्ध ते करत आहे. इट्स अ प्रोसेस. आता या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे चांगला शमरोनी, दिस इज जीसस. इट इज अ सिम्बॉल ऑफ जीसस. ठीक आहे, आपण पाहूया मग पुढं काय होतं. 34व्या वचनाचा पुढचा भाग असं म्हणलंय, आणि त्याला आपल्या जनावरावर बसून, इथं इंग्लिशमध्ये इट इज रिटन दॅट ही कीप्स हिम ऑन हिज डॉंकी, बसून एका उतार शाळेत आणले व त्याचा सांभाळ केला. एका उतार शाळेत आणले म्हणजे एका जिथं देखभाल होत होती, अ इन ना. ही ब्रिंग्स हिम इन अँड इन, उतार शाळेत. आज उतार शाळा काय? आज उतार शाळा हे आहे, आपण सर्वजण एकत्रित, द चर्च ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट, द सिम्बल है ना. प्रभू येशूचं जे हे शरीर आहे, हे जी मंडळी आहे, द कॉर्पोरेट चर्च, दिस इज दॅट इन, किंवा ती उतार शाळा जी आहे ना, ही ती आहे ज्याच्यामध्ये एक व्यक्ती जखमी असताना येशूने त्याला वाचवलं, त्याला पवित्र आत्म्याने त्याला काय केलंय, जीवन दिलं, त्याला त्याच्या रक्ताद्वारे त्याला काय केलंय, त्याला प्रोव्हिजन दिली आहे फॉर हिज फेलियर्स, पुढच्या येणाऱ्या गोष्टींसाठी, आणि मग त्याला उतार शाळेत आणलंय, म्हणजे मंडळीत त्याला सामील केलेलं आहे, जिथं त्याची देखभाल करू शकेल लोक, किंवा जिथं त्याला काय होईल, त्याला सहाय्य मिळेल, त्याची काळजी घेतली जाईल. येशूनी माणसाला पण अशाच प्रकारे त्याच्या जखमात तो पडलेला असताना, आत्म्यात खचून मरायच्या स्थितीत असताना, येशूनी काय केलं, स्वतःचा जीव देऊन आपल्या जखमांवर त्यांनी काय केलेलं आहे, मलमपट्टी केलेली आहे. पवित्र आत्म्याद्वारे त्यांनी आपल्याला जीवन दिलेलं आहे, आणि त्याच्या रक्ताद्वारे त्यांनी आपल्याला जगण्यासाठी काय दिलंय, प्रोव्हिजन दिलेलं आहे. आणि मग त्यांनी आपल्याला कुठं आणलेलं आहे, त्यांनी आपल्याला त्याच्या मंडळीचा एक भाग केलाय, त्याच्या शरीराचा एक भाग केलेला आहे. 35वं वचन वाचूया. आणि दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या धरधण्याला दिले, आणि तो म्हणाला, याचा सांभाळ कर, आणि जे काही अधिक तू खर्चशील ते मी पुन्हा माघारी आल्यावर तुला भरून देईन. आता काय होतं, तो चांगला शमरोनी ना, तो त्याच्या उतार शाळेचा जो मालक असतो ना, द इन कीपर, त्याला म्हणतो, हे घे 2 रुपये, 2 सिल्वर पीसेस, आणि तो म्हणतो, ह्या व्यक्तीची तू काय कर, काळजी कर, आणि त्याला तू देखभाल कर, मी पुन्हा येईन, आणि तोपर्यंत जर ह्याचा अधिक खर्च वाढला, किंवा ह्याचा जर कुठल्याही प्रकारे ह्याचा एक्सपेन्स जर वाढला, तर तू काय कर, ते तू कर, मी आल्यावर त्याची परतफेड मी करेन. असा जर विचार केला, तो त्याला सांगतो की मी तुला हे 2 रुपये देते, अँड आय एम गोइंग नाव. व्हॉट डिड जीसस डू? येशूनी पण असंच केलं की नाही, ही गेव अस द होली स्पिरिट अँड ही सेज, आय एम गोइंग नाव बट आय एम कमिंग बॅक. तो चांगला शमरोनी जसं म्हणतो की मी आता चाललोय पण मी परत येईन, तसंच येशूनी काय म्हटलेलं आहे की मी आता चाललेलो आहे, ह्यांची काळजी घ्या, या दुखलेल्या लोकांना, किंवा हे आजारी लोकांना, किंवा हे त्रासलेल्या लोकांना, ह्यांची काळजी घ्या मंडळी. आणि मग तो म्हणतो मी पुन्हा येईन, तेव्हा ह्यांची जी काय तुम्ही अधिक देखभाल कराल, त्याच्यासाठी जे काय खर्च होईल, किंवा जे काय तुम्हाला त्रास होईल, ते तुम्ही करा, पण त्याची परतफेड मी पुन्हा येऊन करेन. आता विचार करण्यासारखं असं आहे, त्या उतार शाळेचा जो धरधनी होता, जो मालक होता, त्याच्यासाठी एक प्रश्न पडलेला आहे, बरोबर आहे. एक शमरोनी व्यक्ती त्याला हे सांगून गेला की ह्याची काळजी घे. आता एक शमरोनी आहे, नाहीतरी त्यांचं नातं काही चांगलं नव्हतं. यहुद्यांचं आणि शमरोनी लोकांचे नाते संबंध चांगले नव्हते, है ना. आणि तो काय म्हणला असता, हा शमरोनी हा परत कधी येईल, ह्याच्यावर कुठं विश्वास ठेवायचा आपण. इन्स्टेड आय कॅन सेंड दिस मॅन अवे, या माणसाला, या या आजारी व्यक्तीला मी ह्याला जर परत पाठवून दिलं तर काय फरक पडेल. 2 नाणे 2 रुपये मला फुकट मिळाले ना, ते मी काहीतरी माझ्या स्वतःसाठी काहीतरी करेल, माझं हे उतार शाळा अजून वाढवेल, अजून एक खाट इथं टाकेल. जाऊ दे, या व्यक्तीला झाली याची पाहिजे तशी मरमपट्टी त्यांनी केली आहे ना, हा कसं बसं तरी जगेल. तो उतार शाळेचा जो धरधनी होता, त्याला पाहिजे तर तो असं करू शकला असता, तो स्वतःसाठी ते पैसे वापरू शकला असता. आणि म्हणून आज देखील, आज मंडळी म्हणजे आपण त्या उतार शाळेचे एका प्रकारचे मालक, किंवा एका प्रकारचे चालक, काळजी करणारे केअरटेकर्स, टुडे वी ऑल्सो आर इन दिस पोझिशन. जसं येशू ख्रिस्तानी आपल्याला काहीतरी, आपण काल पाहिलं, चाव्या देऊन, किल्ली देऊन आपल्याकडे एक जबाबदारी दिली आहे. ऑल द गिफ्ट्स दॅट गॉड हॅज गिव्हन अस, जे काय आपल्याकडे आज आहे, आपल्याला हे पवित्र शास्त्र सांगतं की हे आपल्याला कुठून मिळालंय, त्याच्याकडून मिळालंय. एव्हरीथिंग, युअर जॉब, युअर हाऊस, युअर वेल्थ अँड युअर हेल्थ अँड युअर फॅमिली, एव्हरीथिंग इज गॉड गिव्हन. सर्व काही मनुष्याला प्रभूकडनं, देवाकडनं मिळालेलं आहे. मग हे तो का देतो?
हे प्रश्न आहे ना. जसं त्यांनी त्या धरधण्याला दिलं 2 रुपये, ते का दिले होते? काहीतरी त्याच्यातनं अपेक्षा होती की ह्याची काळजी घे. तसंच आज जे काय आपल्याला देवाने दिलेलं आहे, ऑल दॅट सिल्वर दॅट वी हॅव, टुडे वी ऑल्सो हॅव दॅट क्वेश्चन की मी ह्याच्यातनं काय करणार आहे? मी पाहिजे तर मी स्वतःसाठीच वापरेल. मी स्वतःसाठीच काहीतरी करेल. बट गॉड हॅज कॉल्ड हिज कम्युनिटी, हिज चर्च टू लुक आफ्टर इच अदर. है ना? टू टेक केअर ऑफ दॅट वन पर्सन. तो एक व्यक्ती जो आजारी आहे किंवा जो व्यक्ती ज्याला गरज आहे. आपण असं म्हणू शकतो, आपल्याला काय माहित तो शंभरोनी परत येईल की नाही. पण देवाने आपल्याला काय सांगितलंय की जे मी तुम्हाला सांगितलंय तेवढं करा, पण मी येणार आहे तोपर्यंत तुम्हाला अधिक काय करावं लागणार तेही तुम्ही करा. जसं तो त्या ठिकाणी त्या उतार शाळेच्या धरधण्याला म्हणतो. आणि मी जेव्हा येईल त्याची परतफेड तुम्हाला करेल. अँड डू यू रिमेंबर दिस, आपली पण एक न्याय होणार आहे. डू यू नो दॅट? है ना? आपल्याला माहिती आहे की आपण ज्या वेळेला मंडळी वर घेतले जाऊ, तर त्यावेळेला काय होणार आहे? आपला वर न्याय होतो. आणि कशा प्रकारचा न्याय? वी ऑल नो दॅट. आपला न्याय या जगासारखा न्याय नाहीये. देवाने आपला सार्वकालिक जीवनासाठी जर तारलेला आहे, तर त्यांनी क्रोधासाठी नाही निवडलं, तारणासाठी निवडलं. मग तारणामध्ये तो न्याय कसा करतो? इट इज अ रिवॉर्ड सेरेमनी. ऑन टॉप इन हेवन वी आर गोइंग टू गो थ्रू अ रिवॉर्ड सेरेमनी. आणि ज्या वेळेला आपण त्या रिवॉर्ड सेरेमनीमधनं जाणार आहोत, तेव्हा देव काय करणार आहे? आपण आपल्याकडनं झालेल्या, आपण केलेल्या सर्व कृत्यांद्वारे तो आपल्याला काय करणार आहे? प्रतिफळ देणार आहे. फ्रुट्स अँड रिवॉर्ड्स. वेन आय वॉज सिक यू डिड दिस फॉर मी. किंवा तुम्ही या चांगल्या गोष्टींची तो काय करेल? तो त्या अग्नीतनं, आपल्या सर्व कृत्य त्या अग्नीतनं जातील. आणि जे काही चांगल्या अंतःकरणाने किंवा खऱ्या अंतःकरणाने केल्या गेलेल्या होत्या, त्याचा प्रभू आपल्याला काय देईल? गिफ्ट्स देईल, रिवॉर्ड्स देईल. दिस इज एक्झॅक्टली द सेम स्टोरी ऑफ द गुड समॅरिटन. येशू काय म्हणला? मी पुन्हा येईन, तुम्हाला ह्याला घेऊन जाईल, आणि जे काय तुम्ही ह्याच्यासाठी कराल त्याची तुम्हाला मी काय करणार आहे? आय एम गोइंग टू गिव्ह यू अ रिवॉर्ड, पे बॅक. डोंट वरी. आता प्रश्न हा आहे की आपल्याला त्या 2 रुपये जे आपल्याला दिलेत देवानी, जे काय आपल्याला देवानी दिलंय, त्याचं आपण काय करत आहोत? अनेक लोक आहेत ज्यांना नाही का अशा प्रकारे ते त्रासलेले आहेत, संकटातनं ते चाललेले आहेत. आपण आपल्याला जे देवाने दिलंय त्याचं काय करतो? हा फार मोठा प्रश्न आहे. कारण देव त्यावेळेला आपल्याला जर त्यांनी हिशोब मागितला तर. Now, no matter how much temptation we have, how difficult we might think, it is better that we do this now. की आपण जर आज इतरांची मदत केली तर हे चांगलं आहे, कारण त्यानंतर आपण कधीच या गोष्टींचा रिग्रेट करणार नाही. We will never regret it. Whenever you have served somebody, anyway, पैशांद्वारे मदत करणं किंवा इतरांना तुम्ही त्यांचं सहाय्य करणं, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं, त्यांच्याबरोबर इमोशनली त्यांना सपोर्ट देणं, कम्फर्ट देणं, स्पिरिच्युअली त्यांना अनेक प्रकारे देवाच्या वचनाद्वारे सांगणं, दुसऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारे सेवा करणं ज्या वेळेला आपण करतो, तर येशू त्या गोष्टींची आपल्याला काय देईल? ही विल गिव्ह अस रिवॉर्ड्स. अँड डू दिस वाय? बिकॉज गॉड इज गुड अँड ही हॅज गिव्हन अस एक्स्ट्रा इनफ. तर जर आपण त्या धर देण्यासारखं जर आपल्याला मनात जर एका प्रकारे विचार आला असता की नाही, मी जर स्वतःसाठी ठेवून घेतलं तर मी स्वतःच वापरून घेईल, पहिले माझं बघू. We might regret it, है ना? We might regret it spending on ourselves than spending it for others. पण चांगला शंभरोनी परत येणार आहे असं त्यांनी जसं सांगितलं, तसंच आपला प्रभू येशू हे सांगून गेला की मी परत येत आहे. He has given us so many things, gifts. How are we using them is a big question. कारण प्रभू तो काय करत आहे? तो दर मिनिटाला, दर क्षणाला असे वेगवेगळे त्रासलेल्या लोकांना तो काय करत आहे? त्याच्या या उतार शाळेत तो आणत आहे, त्याच्या मंडळीत तो आणत आहे. रोज अनेक लोक काय आहेत? तारणात येत आहेत, वाचवले जात आहेत. पण ते आत आल्यानंतर त्यांना अनेक गोष्टींची तरी देखील काय असती? गरज असती. त्यांना देखभाल करावी लागते, त्यांच्याबरोबर वेळ घालवावं लागतं. त्यांना काय वचनाने त्यांना तुम्ही काय केलं पाहिजे? त्यांना वचनाचं अन्न दिलं पाहिजे, सहभागिता दिली पाहिजे. ऑल दॅट गॉड हॅज गिव्हन अस. गॉड इज एक्सपेक्टिंग अस टू टेक केअर ऑफ दीज न्यू पीपल हु आर कमिंग इन अँड ईच अदर. आज हे जग अशाच प्रकारचं जग आहे जे त्रासलेलं आणि संकटातनं जात आहे. द क्वेश्चन इज की आपण आपल्याला जे दिलेलं, देवानी जे काय दिलेलं आहे त्याच्यातनं आपण दुसऱ्यांसाठी एफर्ट टाकत आहोत का? बिकॉज गॉड एक्सपेक्ट्स दिस फ्रॉम अस, है ना? नाव फेलो इन कीपर्स,
आपण उतार शाळेचे धरधनी, आपण सर्वजण. हा प्रश्न आज आपल्यासाठी आहे की प्रभू परत येत आहे, तो चांगला शंभरोनी. जर त्यांनी येऊन आपल्याला परत एकदा विचारलं, तुझ्या उतार शाळेत एक नवीन व्यक्ती मी पाठवला होता, त्याच्यासाठी तू काय केलंस? त्याला पवित्र आत्मा मी दिला, त्याला त्याच्या पापांची खंडणी भरून त्याला द्राक्षरस दिला. पण आता पुढं त्याच्या लागणाऱ्या गोष्टी तू त्याच्यासाठी काय केलं? जर ह्या उतार शाळेच्या धरधन्यांना, म्हणजे आपल्याला जर देव विचारेल, तर आपण काय उत्तर देऊया? है ना? आणि आपण ही प्रार्थना करूया की देवा, तू जे कोणी लोक किंवा जे काही तू मला देत आहेस, माझ्यामध्ये असं अंतःकरण निर्माण कर, अशा प्रकारची वृत्ती तयार कर की मी इतरांसाठी ते खर्च करावं किंवा इतरांसाठी मी हेल्प करावं. जिथं तू माझा उपयोग करशील तिथं मी हेल्प करेल. भले फिजिकली असो, फायनान्शियली असो, स्पिरिच्युअली असो, इमोशनली असो, डझंट मॅटर, वेर एव्हर. बट यू एक्सपेक्ट दिस फ्रॉम मी लॉर्ड अँड आय वॉन्ट टू डू दिस. कारण तू चांगला आहेस, मी चांगला असं नाही म्हणून, तर तू चांगला आहेस. There are people who need nurturing, है ना? And God has given us plenty. आणि आज तो आपल्याकडनं हेच अपेक्षा करतो. आणि विशेष करून माहिती आहे का काय, आपण नेहमी हा विचार करतो, मी माझं कसं देऊ? हे ॲटिट्यूडच चुकीचं आहे. इट इज नॉट गिव्हन टू अस, इट इज नॉट आवर्स, बट इट इज गिव्हन टू अस. हे आपलं नाहीच आहे काय. जे काय आज आपल्याकडे आहे ते देवानी दिलेलं आहे. आणि आपण ज्या वेळेला इतरांना पण जेव्हा देतो, तर देवानी दिलेल्याच गोष्टी त्यांना देतो आहे. हे लक्षात ठेवा. स्वतःचं देतो असं नाही. भले ते विचार असू दे, अन्न असू दे, कपडा असू दे, किंवा काही असू दे. एनी वे, वेन एव्हर यू आर गिव्हिंग समथिंग टू समबडी, ऑलवेज रिमेंबर, इट इज नॉट समथिंग यू आर गिव्हिंग फ्रॉम युअर ओन अकाउंट, इट इज यू आर गिव्हिंग फ्रॉम गॉड्स अकाउंट. है ना? जे काय देवाने आपल्याला दिलंय, जे काय ₹2 त्यांनी जरी ₹2 जरी दिले असतील, त्याचा आपण कसा वापर करावा हे महत्वाचं आहे. आणि त्यानंतर पण जरी गरज लागली तर तो म्हणतो की तुम्ही काय करा, तू तिथं खर्च कर, असं त्याला तो चांगला शंभरोनी म्हणतो. कारण मी जेव्हा येईल तेव्हा मी पुन्हा एकदा त्याची परतफेड करेल, किंवा आय विल क्लिअर देअर अकाउंट. अँड वी नो दॅट वी हॅव अन अवॉर्ड सेरेमनी अप देअर. God is not just going to pay back, but He's going to reward you for every good that you do. But remember one thing, आपण जरी चांगलं करतो तर हे का करू शकतो? कारण प्रभू येशू आज आपल्यामध्ये जगतो आणि तो चांगला आहे. म्हणून जे विचार त्याच्याकडनं येतात त्यामुळे आपण चांगलं करू शकतो. सो ऑलवेज रिमेंबर, द लॉर्ड हॅज कॉल्ड अस टू डू समथिंग गुड. है ना? इफ यू डोंट माइंड, कैन आई शेयर वन मोर स्टोरी? हाँ, in 2 minutes I'll try to share this story. We have finished here, but I'll share a story. साधू सुंदर सिंगचं जे स्टोरी आहे ती एखाद्या वेळेस तुम्हालाही माहीत असेल, बट आय एम अस्युमिंग मे बी वी डोंट नो. ओके, आपल्याला माहिती आहे साधू सुंदर सिंग जे होते ते या आपल्याच भारत देशामध्ये 30 आणि 40व्या शतकामध्ये ते इथं काय करत होते, ते राहत होते, जगत होते. अँड ही वॉज अन इंडियन ख्रिश्चन मिशनरी. त्यांचा पंजाबमध्ये का लुधियानामध्ये कुठेतरी त्यांचा जन्म झाला. अँड मोस्ट ऑफ द टाइम्स ही वॉज सर्विंग नियर द हिमालयाज. ओके, आणि त्या ठिकाणी ते असताना एक दिवशी असं झालं, दिस इज अ रिअल स्टोरी. ओके, एक ठिकाणी असं झालं होतं की ज्या वेळेला ते त्यांच्याबरोबर त्यांचा एक कंपॅनियन होता, ते एकत्र निघून जात होते त्यांच्या टू अ डिफरंट डेस्टिनेशन. हिमालयाज, इमॅजिन द काइंड ऑफ कोल्ड, द विंटर, द स्नो, है ना, ज्या प्रकारचं वातावरण तिथं असतं, क्लायमेट असतं, इट इज डिफिकल्ट टू सर्व्हाइव्ह. आणि ते जात असताना असं म्हणतात की साधू सुंदर सिंगला तिथं एक माणूस दिसतो, एक व्यक्ती दिसतो. तो त्या स्नोमध्ये, त्या बर्फामध्ये तो अक्षरशः खाली पडलेला आहे, त्या बर्फामध्ये गुरफटलेला आहे, किंवा एका प्रकारे नाही का लपला गेलेला आहे. ही इज हिडन, बेरिड इन दॅट स्नो. आणि तो मरायला टेकलेला आहे, अशा प्रकारचा व्यक्ती. आणि तो तिथं अशा अवस्थेत असताना साधू सुंदर सिंग आणि त्यांचा कंपॅनियन जो आहे ते तिथं त्यांना बघतात. अँड ही सेज की वी मस्ट हेल्प दिस मॅन. पण त्यांचा कंपॅनियन त्याला म्हणतो की नो नो नो, आपण जाऊया पुढं, कारण हा बरा दिसत नाहीये, नाहीतरी आपण त्याला न्यू पर्यंत हा मरेल. देर इज नो गुड चान्स दॅट वी कॅन हेल्प हिम. आणि आपण जर इथं वेळ घालवला तर आपण देखील परिस्थिती, म्हणजे नाही का, आपण पण अडचणीत पडू शकतो, तर आपण निघूया, चल लेट्स गो. पण साधू टेल्स हिज कंपॅनियन, सुंदर सिंग त्यांना म्हणतात की नाही नाही नाही, तू जा पुढं पाहिजे तर, पण मला ह्याला हेल्प केलंच पाहिजे, तू पण मला हेल्प करशील का? पण तो म्हणतो नाही, मी चाललो पुढं, तुम्ही बघा काय करायचं ते. अँड देन ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम तो निघून जातो, त्यांचा साथीदार, त्यांचा कंपॅनियन पुढे निघून जातो. अँड दिस गाय, साधू सुंदर सिंग डिसाइड्स टू हेल्प दिस मॅन, जो तिथं अक्षरशः मरणाच्या अवस्थेत होता. ही पिक्स हिम अप
and he walks down in that snow, in that particular winter. अशा अवस्थेमध्ये तेव्हा ते जेव्हा ते जात असतात, तर काय होतं माहिती का, तर त्या ठिकाणी आपण पाहतो की द हीट दॅट आपण साधू सुंदर सिंग वॉज नॉट ही वॉज नॉट अ वेल बिल्ट मॅन, है ना. ते काय एकदम असे मोठे आणि एकदम असे हे नव्हते. ही वॉज जस्ट अ नॉर्मल मॅन. आणि ते काय करतात, त्या व्यक्तीला त्यांच्या खांद्यावर उचलून जेव्हा ते चालत आहेत, तर त्यांना इतके श्रम लावावे लागले, इतके कष्ट घ्यावे लागले, की त्यांना स्वतःला पण काय होत होतं, त्रास होत होता. त्यांना पण हे होत होते, एफर्ट्स टाकावे लागले. बट वन गुड थिंग हॅपन्ड. द बॉडी हीट दॅट वॉज कमिंग फ्रॉम साधू सुंदर सिंगच्या शरीरामधनं जी काय उष्णता निर्माण होत होती, त्या उष्णतेमुळे तो वरचा व्यक्ती ज्याला ते घेऊन चाललेले होते, त्यांच्यामधनं ती बॉडी हीट ट्रान्सफर होत होती. अँड ही वॉज लिटरली इन अ वे बिंग हील्ड. और त्यांना देखील काय होत होतं, त्यांना उष्णता मिळत होती पाहिजे ती. आणि मग त्याच्यानंतर आपण पाहतो की दे सम हाव रीच डाऊन द रोड. आणि हे दोघांनी कसं तरी प्रवास करून ते खाली आलेत. आणि खाली आल्यानंतर ते बघतात का, तर साधू सुंदर सिंगचा जो कंपॅनियन होता, ही लॉस्ट हिज लाईफ. कारण थंडीमुळे, त्या बर्फामुळे काय झालं होतं, त्यांनी त्यांचा जीव गमावला होता. द कंपॅनियन हू सेड की नाही मी चाललो पुढं, तो पुढे एकटा निघाला. नंतर त्यांना थंडीने धरलं आणि त्यांनी काय झालं, ते बर्फाने किंवा त्या परिस्थितीमुळे ते तिथं त्यांनी त्यांचा जीव गमावला. बट हिअर अँड प्रॉबब्ली साधू सुंदर सिंगचं पण तेच हालत झालं असतं एका प्रकारे, आपण जर विचार केला तर. बट इन सेव्हिंग समबडी एल्स, ही वॉज ऑल्सो बिंग सेव्ड. ओके. दिस स्टोरी इज देअर इन वन ऑफ हिज बुक्स. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज हिअर की ज्या प्रकारे हा शमरोनी व्यक्ती स्वतःचा विचार न करून तो दुसऱ्याची मदत करत होता, तशा प्रकारच्या अपेक्षा देव आपल्याकडनं पण ठेवतो. आणि इतकी चांगली गोष्ट आहे की तो त्याचे स्वतःचे लोक वापरून अशा लोकांना त्याच्या उतार शाळेत म्हणजे मंडळीमध्ये तो आणतो. आणि मग तो आपल्यासारख्या धरधन्यांकडनं अपेक्षा करतो की जे काय त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यातनं आपण इतरांची सेवा करावं, है ना. अँड लेट अस नॉट डिसअपॉइंट हिम. कारण एक गोष्ट खरी आहे, जसा हा चांगला शमरोनी जो होता, तो म्हणला मी परत येत आहे, तसंच आपला प्रभू येशूंनी पण आपल्याला हे सांगितलं आहे की आय एम कमिंग बॅक. अँड ट्रूली आवर लॉर्ड इज कमिंग बॅक. सो टिल द टाइम ही कम्स बॅक, लेट अस सर्व पीपल, है ना, in whatever way you can. Shall we pray?